अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गेली अनेक वर्ष आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजय केले। यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे असे समजून मी उभा करीन, त्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते। मी केलेल्या विकास कामांची मला जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन, त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करत अजित पवार यांनी आज एक प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे। नुसतेच शेवटची निवडणूक म्हणतात, पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हे समजत नाही असा टोमणाही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना मारलाय। गावडे, प्रताप पागळे, बंदाधर देवकाते, इम्तियाज शिकिलकर, नवनाथ बल्लाळ, बाळासाहेब जाधव, किरण तावरे, अभिजित चव्हाण, ज्योतिताई लडकत, अनिता गायकवाड, अविनाश बांदल, साधू बल्लाळ, पार्थ गालिंदे, गणेश शिंदे, उद्धव गावडे, दिलीप चव्हाण, अनिल गायकवाड, राहुल कदम, अजिनाथ चौधरी, सचिन गुप्ता, इतर सर्व माझे सहकारी, इथले प्रतिष्ठित माझे नागरिक, ग्रामस्थ ज्यांचा सत्कार करण्यात आला ते सगळे सत्कारमुक्ती बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळी फार लवकर मी कामाला सुरुवात करतो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अनेकदा मला बघता, परंतु आज जरा आपलीच बारामतीतली काही कामं बघत असताना आणि काही सूचना देत असताना वेळ झाला आणि त्याच्यातूनच मी सराफांचा जो मळदला फार्म आहे तिथे एक चांगल्या प्रकारचं स्केटिंगचं 150 मीटरचा ट्रॅक 150 मीटरचा ट्रॅक केलेला आहे। तिथं हॉर्स रायडिंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, गोशाळा केलेली आहे, काही झाडं चांगल्या पद्धतीने लावलेली आहे, गुळ सेंद्रिय म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता त्याच्यातनं तयार केलं, उसाच्या रसातनं तयार केलेला गुळ, त्या उसातनं रसातनं तयार केलेली साखर, खांडसारी त्याला म्हणतात, ती असेल किंवा त्या गोमूत्रातनं, त्या शेणातनं, त्या काकवीमधनं अशा वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेलं लिक्विड मला रोकडे मगाशी सांगत होते आपले मुख्य कार्यकारी अधिकारी की दादा ट्रायल बेसला काही डिवायडरवर आम्ही ते टाकलं आणि ते खूप चांगली पिकं त्या ठिकाणी येतात आणि ती सुरुवात ते करतात। एक तरुण शेटजींचा मुलगा सिद्धार्थ ते सगळं काम बघतोय, अतिशय हरवणारी अशा पद्धतीचं त्याचं काम चाललेलं आहे आणि तिथं जरा थोडासा जास्त वेळ गेला। बेवाऱ्यात जनावरं कोण कोण सोडत असतात त्या गायी, मग कधी कधी काही पायामध्ये आदू असणाऱ्या, काहींना चालता येत नाही, काहींना नीट बसता येत नाही, काही अतिशय त्याच्यामध्ये तब्येत त्यांची खालावलेली, अतिशय अशक्त असे अक्षरशः बरगडा दिसतात, त्यांना उठायचा पण त्राण त्याच्यामध्ये राहत नाही, अशा प्रकारच्या काही, आणि त्यांना पुन्हा सुदृढ करण्याचं काम, त्याला चांगलं करण्याचं काम असं तिथं चाललेलं आहे। बाकीच्या पण थारपरकर, म्हशी आणि इतर पण बाबी आहेत आणि आपल्या बारामतीत बाहेरच्या भागातली मुलं मुली त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला आल्या, पुण्यावरून किंवा इतर ठिकाणून आजी आजोबांकडे आली, चुलत्या पुतण्यांच्याकडे आली, अशा कुणाकुणाकडे आली तर तिथं हॉर्स रायडिंग आहे आणि तिथं स्केटिंगची पण चांगली व्यवस्था आहे। अशा पद्धतीनं मुलांना एक उत्तम प्रकारे प्रॅक्टिस होण्याच्या दृष्टिकोनातनं, ट्रेनिंग होण्याच्या दृष्टिकोनातनं ते सगळं काम तिथं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे मला इथं उशीर झाला। मला अजून पण पुढे एक कार्यक्रम आहे, तिथंही बरेच अधिकारी आलेले आहेत, नवीन SP आलेत, CO आलेत, बाकीचे आलेत, तुमच्याशी बोलून मी तिकडे जाणार आहे। मग अशी विशालने सांगत असताना सांगितलं की बाबा अशा प्रकारे हा त्यांनी कार्यक्रम इथं पार्टीचं कार्यालय उघडलं। त्याने सांगितलं की हा जवाहर बागेपासून 3 हत्ती चौकापर्यंतची रस्त्याची दुर्दशा, बारामतीकरांना ही कामं करण्याच्या करता प्रचंड त्रास सहन करावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, कारण निधी मंजूर करत असताना तो पहिल्यांदा
मंजूर झाल्यानंतर त्याला टेक्निकल सँक्शन द्यायची, त्याला प्रशासकीय मान्यता द्यायची, ते मुंबईपर्यंत घेऊन जायचं, ते बजेटमध्ये त्याचा अंतर्भाव कसा होईल ते बघायचं, बजेटच्या पुस्तकामध्ये ते आलं पाहिजे. अशा खूप त्याच्यात वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्याला बराच वेळ लागतो. परंतु तुम्ही सगळ्यांनी मला 5व्यांदा आपल्या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलेले, 5व्यांदा मी मध्ये शपथ घेतली 2 जुलैला, आणि त्याच्यामधनं मला ह्याचा अनुभव 30-32 वर्षाचा बारामतीकरांनीच दिलेला असल्यामुळं अनेक बाबी मी करण्याचा प्रयत्न करतोय, अनेक ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं डाव्या बाजूला आपला कॅनॉलच्या कडेला इथं काही शॉप्स काढायचा आमचा विचार आहे. वर लोक ज्यावेळेस फिरायला जातात त्यावेळेस फिरताना त्यांना एक मनाला आनंद वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं इथं सगळ्या गोष्टी, झाडं, प्लांटेशन त्याला म्हणतो, आणि इतर पण लहान मुलांना मुलींना खेळण्याच्या करता काही सुविधा, इव्हन वयस्कर लोकांना बसण्याच्या करता सिट आउट. तिथं जर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे असतील तर तिथं सूर्यनमस्काराची पण व्यवस्था, अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. पाठीमागे इथली आपली चारी आहे, ती चारी सगळी बुजली गेलेली होती. आता ती चारी सगळी उकरायचं काम चाललेलं आहे. म्हणजे कॅनॉलच्या खालनं जे काही मोरी आपण म्हणूया, चारी म्हणणं चुकीचं ठरेल, आपण म्हणतो ना इतक्या मोऱ्या तितक्या मोऱ्या, तशी एक मोरी तिथं आहे. आणि तिकडनं सगळं बारामतीचं पाणी हे इकडनं असं जाऊन आपल्या मोतीबागेच्या ओढ्याला त्या ठिकाणी मिळतं. आणि बऱ्याचदा इथं पाणी तुंबायचं, लोकांना त्रास व्हायचा. हा रस्ता करत असताना काहींच्या तिथं घरं आलेली होती. सांगायचंच कारण म्हणजे गजाकस यांचं घर नेमकं होतं, आणि मी माझी बडबड चालू असते, हे घर मध्ये येते, काढून टाकायचं, ती सरळ जायचं. ते ऐकणारा म्हणत असेल ज्या याला हे आमच्या घरावर का उठलाय कुणाला माहिती. पण शेवटी मी विचार बारामतीकरांचा करत असतो, तेव्हा उद्याचे 25 ते 50 वर्ष बारामतीकरांना त्याच्यातनं समाधान मिळालं पाहिजे, ही माझी स्वतःची भूमिका त्या ठिकाणी असते. थोडासा वाईटपणा मला घ्यावा लागतो. आता याच रोडला अनेक प्रकारे काही वाईटपणा मला घ्यावा लागला, झाडं काढावी लागली. काही बाबतीमध्ये आपल्या इथं कसं असतं, उंबराचं झाड आलं की कोणतरी येतो आणि तिथं दत्ताचं स्थापना करतो. उंबराचं झाड दत्त तिथं आहे असेल, पण त्याच्याबद्दल आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, अनादर दाखवायचा नाही. पण तो पक्ष्यानी त्या उंबराचं झाडाचं फळ खाल्ल्यानंतर त्याच्या विष्ठेतनं अनेक ठिकाणी उंबराची झाडं त्या ठिकाणी उगवतात, पिंपळाची उगवतात, वडाची उगवतात. जे काही बी खाईल त्याच्या त्या ठिकाणी उगवत असतं, आणि त्याच्यातनं काही झाडं काढणं गरजेचं होतं. मी सांगितलं माझ्या टीमला की आपण झाडं काढली तरी त्याच्या दुपटीनं तिपटीनं झाडं लावू. आता तुम्ही ह्या रोडला किती झाडं लागली ती बघताय, परंतु काही विकृत मंडळी काय करणार, जाता जाता त्या झाडाचं शेंडाच मोडतील, कुठेतरी काहीतरी झाडच तुंबून टाकतील, उपटूनच टाकतील. परंतु आम्ही पण शेवटी म्हटलं बघू आता ती उपटायला कंटाळतोय का आपण लावायला कंटाळतोय, आणि त्या पद्धतीनं आमचं सारखं लावण्याचं काम असतं. काल मला एका गोष्टीचं समाधान झालं. मी काल सोलापूरला होतो, त्याच्या आधी मी नंदुरबारला होतो, धुळ्याला होतो. शेवटी महाराष्ट्रात सगळीकडे फिरावं लागतं. फक्त बारामती एके बारामती बघून चालत नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत देखील महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजे, कायापालट झाला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक जण बऱ्याच काही गोष्टी देतात. जसं आता इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मला विशालनी गदा दिली. मी परवा गंगावेसला गेलो होतो, तिथल्याही काही गोष्टी चांगल्या करण्याचा माझा स्वतःचा मानस आहे. आणि कुठेही गेल्यानंतर सकाळी 6ला सुरुवात करायची, थोडासा अंधार असतो पण 6:15ला त्या ठिकाणी उजाडतं. अशा प्रकारचं माझं काम चाललंय. काल एका सोलापूरच्या, आज इथं काजल मोहिते, तिचं एकीकडचं नाव काजल आहे माहेरचं, आणि एकीकडचं संध्या आहे. म्हणजे नवऱ्याकडचं संध्या आहे का काजल आहे? नवऱ्याकडचं काजल आणि माहेरचं संध्या. त्याला संध्या नाव बरं वाटलं नाही म्हणून त्यानं काजल ठेवलं, तर हरकत नाही. शेवटी तिला म्हणलं कधी शिकली? ती म्हणली दादा कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण घरात असायचे त्यावेळेस मी पेंटिंग शिकले. परंतु तिने इतकं उत्तम पेंटिंग त्या ठिकाणी काढलं, चित्र काढलंय माझं. मी तिचं खरोखरच मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण ज्यांच्या अंगामध्ये कला असेल त्या कलेला वाव आपण दिला पाहिजे. जे चांगलं करतील त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे.
आज आपण कबड्डीच्या टीमचं त्या ठिकाणी कौतुक केलंय. चांगल्या प्रकारची मुलं मुली प्रॅक्टिस करतायत. त्याच्यातनं एक आपला मुलगा आज हैदराबादला गेलेला आहे खेळायला. त्याच्यामुळं ते त्याचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये एक एक गोष्टी मी करत असताना काल तर मी इतका आश्चर्यचकित झालो. एका मुलानी त्याच्या रक्ताने माझं पेंटिंग काढलेलं असं. मी कपाळाला हात मारला. मी तुम्हाला दाखवीन. कालच रात्री मी 1-1:30 वाजता सोलापूरवरून आलो आणि ते आवर्जून म्हणलं सुनेत्राला आणि बाकीच्यांनाही दाखव की त्या म्हणजे लोक प्रेम करायचं म्हणजे किती पद्धतीनं करतात. वास्तविक इतकं पण टोकाचं प्रेम असू नये असं माझं म्हणणं आहे. नाहीतर उगीच मलाही त्रास होतो की एवढा हिवाळ्याच्यावर प्रेम करायचं काय कारण. बरोबर ते प्रेम मुलांनी केलं त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु अशा प्रकारे जीवापाड प्रेम करणारी आपली लोक आहेत. आणि ह्याच्यातून हा रस्ता करत असताना मधी गजाकस बंधूंची काहीतरी लॉन्ड्री का इस्त्रीचं दुकान मध्ये येत होतं आणि ते काढल्याशिवाय रस्ता सरळ होत नव्हता. ते काढायचं म्हणलं तर 7 ते 10 फूट त्याचं घर मागं करावं लागत होतं. त्याचं तसं बघितलं तर पत्र्याचंच घर होतं, साधंच घर होतं. त्याला म्हणलं बाबा ते दे. तो म्हणला मी दिल्यावर कुठं राहायचं. म्हणलं तुला चांगलं घर बांधून देतो. त्या बिचारीने माझ्यावर विश्वास ठेवला. काही बारामतीकर माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांनी ठेवला. आणि त्याच्यामध्ये मी नंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खर्चाने त्याचं जवळपास 24 लाख रुपयाचं 2 भावांना 2200 स्क्वेअर फीटचं बांधकाम करून दिलं. 24 लाख रुपये आम्ही खर्च केले. माझी एकच पद्धत आहे की हे काम करताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. थोडा वेळ लागेल कारण ते घर नंतर होण्याच्या करता थोडी तात्पुरती त्याला कुठं सोय करावं लागेल. जसं आपलं जुनी भाजी मंडईच्या बद्दल गाळेधारकांना बाहेर आपण पर्यायी व्यवस्था केली, परंतु त्यांनी बऱ्याचदा नाही दादा आता दिवाळी होऊ द्या, नाही दादा आता तुळशीचं लग्न होऊ द्या, नाही आता पाडवा होऊ द्या, नाही आता अमकं होऊ द्या, असं करत करत ते लांबत चाललेलं होतं. रोकडे पैसे कधी आले? 1 वर्षापूर्वी ना, 2 वर्षापूर्वी. विचार करा, त्याच वेळेस झालं असतं तर आतापर्यंत अतिशय सुंदर असा कॉम्प्लेक्स तयार झाला असता. पण मग शेवटी सगळ्यांनी प्रयत्न केला, स्थानिकांनी पण मदत केली, इतर देखील सहकार्यांनी मदत केली आणि मग ते झालं. आणि म्हणजे काम आता सुरू आहे, आदित्य तावरेलाच मिळालेलं आहे. आता तेही काम झाल्यानंतर तिथलेही 4ही बाजूचे रस्ते मोठे केले जात आहेत आणि त्यांना तर गाळे देणारच आहे चांगले, परंतु अधिकचे गाळे उपलब्ध होणार आहे. अधिकचं कुणाला जर ऑफिस वगैरे काढायचं असेल आणि वरच्या बाजूला काही बिझनेस त्यांना करायचा असेल आणि त्याच्यातनं ते जागा त्यांना उपयोगात येत असेल तर ते पण आपण करणार आहोत. त्याचाही चांगला प्लॅन आपण केलेला आहे. आपल्या शिक्षीनच तो प्लॅन तयार केलेला आहे. डॉक्टर दोशी पुणे म्हणजे वाघोलीकरांचे पाहुणे यांनी सुद्धा रिंग रोडला रस्ता मोठा करण्यासाठी मोक्याची जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे रस्ता मोठा झाला. इथंही वळताना मला फार त्रास होत होता. इथं लगेच आपण वळतो ना की कसं करायचं काय करायचं, तिथंही RCCचं आपण काम केलं. आता हे पूल आपल्याला कमी पडतायत. आता ह्या पुलाच्या दोन्ही बाजूला आणि त्या पुलाच्या दोन्ही बाजूला मला वाटतं 10-10 फूट तुम्हाला जायला यायला जागा मी करतोय. म्हणजे जर तुम्ही 3 हत्तीपासून निघाला, आता हत्ती राहिले नाहीत पण तो 3 हत्ती चौकच फेमस आहे, तिकडनं आल्यावर इकडनं वळायचं, रस्त्यावर जायचंच नाही. तुम्हाला सेफ राहायला पाहिजे म्हणून तसंच परत जायचं. ज्यांना तिकडनं निघायचं त्यांना मधल्या ब्रिजवरच परकाळ बंगल्याच्या समोरचा ब्रिज तिथनं वळायचं असेल तर तिथनं वळायचं. तुम्हाला किती लांब चालायचंय आणि कितीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वेळ देता येईल ह्या प्रकारच्या सुविधा आपण करतोय. कॅनॉलच्या ह्याही बाजूला खूप चांगल्या प्रकारच्या बाबी होणार आहेत आणि त्याही बाजूला होणार आहेत. तसंच तिकडं खरातांनी पण आम्हाला मदत केली. त्यांनी आपला स्टोरेज टँक आहे. सकाळीच मी सचिन आम्ही सगळेच जण तिकडे गेलो होतो, सगळी टीम पण होती. मुंबईतनं पुण्यातनं देसाईंचा मुलगा, देसाईंची सून पहाटे उठून येत आहे तिथं. मी आता 6ला जातो म्हणजे ते 4लाच निघत असतील पुढे, म्हणजे उठत असतील 3लाच.
तेव्हा तुम्ही साखर झोपेत असाल, ते 3ला उठून इकडे येत आहे आणि आपल्याकरता प्रयत्न करतायत. खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण बारामतीकरांच्या करता करतोय. जे मदत करतात त्यांना लाख लाख धन्यवाद, त्यांचे लाख लाख आभार. मगाशी विशालने बोलत असताना सांगितलं आता जमिनीचे दर वाढलेत, त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या तर जमिनीचे दर वाढतायत, नाही कराव्या तर जमिनीचे दर वाढत नाही. लोकांनी पण मला यामध्ये तुम्ही पण स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे. हे सगळं काम करत असताना मधी मला काल का परवा दिवशी रात्री एकाने सांगितलं की दादा तुम्ही बोगनविल लावले तर त्याला पाणीच नाही. माझ्या अजून मोबाईलला ते फोटो त्यांनी पाठवले आणि मग कळलं का पाणी नाही, तर मला कळालं की तिथली मोटर चोरीला गेली. आता बारामतीकरांनो हे सगळं करत असताना ह्या गोष्टी पण आपण जर चोरून काय मिळणार आहे. मी काही कुणाला अधिकची वर्गणी मागत नाही, फक्त मी तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये मी जो उमेदवार उभा करेन त्याला मत मागतो. उद्या खासदारकीला पण मी तसंच करणार आहे. त्याच्यावर तानाजीराव तेवढं मी सांगेन त्याला मतदान करा. मित्रांनो यामध्ये मी कामाला कुठं कमी पडणार नाही. माझा दावा आहे आजपर्यंत जेवढे काही आमदार झालेत, मी जेवढे कष्ट माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये घेतो, मग माझा ग्रामीण भाग असेल, माझा शहरी भाग असेल किंवा माझा जिरायत भाग असेल, माझा बागायती भाग असेल, ह्या सगळ्या ठिकाणी आपली कामं मोठ्या प्रमाणावर चालली आहेत. मध्ये मी सरकारमध्ये नव्हतो, मला वाटतं 1.25 वर्ष सगळी कामं ठप्प झाली. तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, कामाला स्टे आला. त्याच्यातून आता काही दिवसांनी, थोडे दिवस थांबा, तुम्ही काही दिवसांनी विलासराव त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्या कचेरीमध्ये जाऊन बघा. तुम्ही म्हणाल पूर्वीची कचेरी ही कचेरी मी बारामतीतच आहे का दुसरीकडे कुठं आहे. इतका चांगल्या पद्धतीचा तिथं प्लॅन चाललेला आहे आणि हेरिटेज ट्रस्ट ठेवून अशा प्रकारची खूप कामं, तुमचं नदीचं काम असेल, आता पार मळदपर्यंत. मी मळदच्या ठिकाणी देखील डुबल आहेत का, डुबलला सांगा, मी इथं दशक्रिया विधीचं तिथं काम केलेलं कचेरीच्या पलीकडं, तसं त्या मळदच्या ठिकाणी देखील आपल्याला थोडंसं करायचं. काय होतंय आता इथं इतर भागातून पण लोक जास्त येतात, तिथं गर्दी व्हायला लागली. काही तिकडची लोक आली त्यांना तिकडच व्यवस्थित सोय केली तर ते तिथल्या तिथं दशक्रिया विधी उरकतील आणि तिथं जागा रुंद जाईल. आता मी मगाशी मळदला जात असताना पाहिलेलं आहे, तर तशा पद्धतीनं प्लॅन आमच्या डुबल तुम्ही आहातच समोर, तिथं मला तसं करायचंय. फक्त पाण्याचा प्रवाह कुठेही अडला गेला नाही पाहिजे. पण माझ्या बारामतीकरांचं, माझ्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचं तिथं सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे. 2-3 ऑप्शन, 1 ऑप्शन, 2 ऑप्शन, 3 ऑप्शन, 4. सुभाष पाटील आहेत का? सुभाष पाटील, तुम्ही वेळ पडली तर ढेपे सगळेजण बघा आणि कशा पद्धतीनं करता येतात. कारण आपल्याला फार पुढपर्यंत नदी सुधारचा कार्यक्रम म्हणजे इकडचं मेडकच्या पलीकडचं केटीवेर आहे, तिथपासून इकडं खाली साधारण गुडवडीच्या अलीकडपर्यंत असं आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. परंतु पहिल्यांदा जिथं दाट लोकवस्ती आहे त्या भागातलं तरी काम करू, म्हणजे त्याचा उपयोग. माझा सतत प्रयत्न हाच असतो, जिथं लोकांची वर्दळ जास्त आहे, जिथं लोकांचं उठणं बसणं जास्त आहे, तिथं पहिलं प्राधान्य द्यायचं. जसं तुमचं बस स्थानक. मित्रांनो, एकदा बारामतीचं माझ्याकडे एक जुना फोटो कोणीतरी पाठवला. गणपतराव बापू आणि भगीरथ आप्पा असे दोघं उभे आहेत आणि ते जुनं बस स्थानक बारामतीचं दाखवलंय. नंतर जरा बरं झालेलं नंतर दाखवलंय, नंतर हे कामाचं झालं आणि आता हे पूर्ण होईल. मी लवकरच देवेंद्रजींना विनंती केलेली आहे की बाबा तुम्ही आणि मी आपण त्याचं उद्घाटन करून टाकू लवकर. ती पण आता तारीख देतोय. बाकीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे, तिथंही मी झाडं लावतोय, तिथंही पाट्या व्यवस्थित करतोय, तिथंही स्वच्छतागृह चांगली केलेली आहेत. इतरही ठिकाणी तुम्हाला स्वच्छतागृह, ह्याही पट्ट्यामध्ये आपण स्वच्छतागृह केलेले आहेत. त्या कोपऱ्यामध्ये महिलांना पुरुषांना फिरायला आल्यानंतर जर कुठं जायचं म्हटलं तर त्यांची गैरसोय व्हायला नको. तीच गोष्ट मगाशी तिकडच्या रोडला स्टोरेज टँक आहे, तिथं पण मुला मुलींच्या करता आणि
आपल्या पुरुषांच्या करता चांगल्या प्रकारचं टॉयलेटची व्यवस्था करतोय. फक्त हे सगळं स्वच्छ ठेवलं पाहिजे. मी काय केलंय आता याच्यामध्ये काही काही शॉप केलेले, हे गोल गोल दिसतंय ते शॉप आहेत. ते शॉप्स मी कुणाला भाड्याने देणार आहे, जे डिपॉझिट देतील चांगलं त्यांना भाड्याने देणार आहे. आणि त्यांच्या भाड्यातनं आपल्याला ह्याचं मेंटेनन्स करायचं. ह्याची झाडलोट असेल, इथली स्वच्छता असेल, इथलं काही तुटलं विटलं. आता इथं फार वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. तुम्हाला थोड्या दिवसात तो अनुभव येईल. जरा वेळ लागतोय कारण दगडी काम आहे. दगडी काम तोडीचं व्यवस्थितपणे, उद्याच्याला त्याच्यामध्ये कुठेही दोरी ओळंब्यात चूक होता कामा नये, अशा प्रकारची सगळी कामं चालली. म्हणजे तुम्हाला माहितीये पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले, नंतर ते दुर्लक्ष झालं किंवा ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये थोडस लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे त्याची दुरावस्था झाली. परंतु त्याचं पण पुन्हा कसं चांगलं करता येईल पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन तेही काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. मी मगाशी सांगायचं राहिलो, त्या गजाकास यांना 2 वेगवेगळे गाळे पण खाली दिले, वर राहायलाही व्यवस्था केली, वर दोघांना वेगळं संडास बाथरूम दिलंय, दोघांना वेगवेगळे चढायला जिने दिले सेपरेट. म्हणजे उद्या भावांचं किंवा जावांचा कुठं वाद व्हायला नको. तू कशाला माझ्यामध्ये आली, मी कशाला तुझ्यामध्ये आले, नकोच भांडण. मग जावा भांडत नाही, आम्ही भाऊभाऊच भांडतो. परंतु अशा पद्धतीनं नाही तर त्या म्हणायच्या आम्ही एवढ्या संख्येने आलो आमचेच चाललंय, तर तसं काही नाहीये. आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला पण काही सूचना करायच्या असतील, पलीकडचाही भाग ह्या कॅनॉलचा, तिथंही खूप चांगल्या पद्धतीनं आपण मुलींना खेळण्याच्या करता पार तो स्विमिंग पूल पर्यंत तो सगळा पट्टा आपण चांगला करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. मधला चौक देखील 3 हत्ती चौक ज्याला म्हणतात, तोही आता थोड्या दिवसातच तुम्ही बघा. बरेच दिवस मी प्रयत्न करत होतो. मी सचिनला तर एवढ्या दम द्यायचो की सचिन हे कधी रेल्वेचं काम व्हायचं. खूप मला त्रास झाला त्याच्यामध्ये. परंतु शेवटी 1.5 कोटी रुपये किती भरले रोकडे, 1.25 कोटी रुपये भरले आणि तो रस्ता केला. आता थोडासा रस्ता राहिलाय. बाकी रस्ता झाल्यानंतर त्या माझ्या पंचायत समितीपासून पतंजलीचं जे दुकान होतं तिथपर्यंत पूर्ण रस्ता होणार आहे. म्हणजे तुम्हाला जायला यायला मध्ये 4 पदरी, कडेला 2 पदरी, अशा पद्धतीनं 8-8 पदरी रस्ते. हे कुणाला वाटलं नव्हतं, पण 3 हत्ती चौकापासून थेट डायनामिक्स म्हणजे मध्ये जो राहिलाय घाडग्यांच्या जमिनीच्या तिथं पण आपण तो रुंद करतोय. मी मधीच AC आणि PWD ला सांगितलेलं आहे. आणि ते करत असताना मला ज्यावेळेस वंजारवाडीची रुईची लोक भेटतात त्यांनाही म्हटलं बाबांनो प्लॉट विकू नका, स्वतःला ठेवा. आणि त्याच्यातनं आज प्रचंड तिथल्या पण किमती वाढलेल्या आहेत. या प्रकारे बरीच कामं आपली चाललेली आहेत. अजून बऱ्याचशा ठिकाणी स्टोरेज टँक करायचं काम चाललेलं आहे. बस स्थानक अतिशय उत्तम झालेलं आहे. तिथं कुठल्या भागात कुठं जायचं त्याचे बोर्ड वगैरे तुम्ही बघितल्यानंतर इतकं तुम्हालाही समाधान वाटेल. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे, स्वच्छता ठेवा. पचापच इकडं तिकडं थुंकू नका. टॉयलेट वापरले तर घाण आतमध्ये करू नका. झाडं लावलेली आहेत त्याची फुलं तोडायच्या भानगडीत पडू नका. अगदीच मन आवरलंच नाही तर जे फूल आम्हाला कुणाला दिसत नाही असं एखादं तोडलं तर ठीक आहे, पण दिसणारी फुलं जाता जाता सहज तोडायचा विचार अजिबात मनामध्ये आणू नका. आपण जे पाण्याच्या करता ड्रिपर वगैरे पाईपलाईन टाकल्यात, उद्या कोणी काही करत असेल, आता त्या माझी मोटार चोरीला गेली इलेक्ट्रिक पंप म्हणून मी दुसरी टाकतोय, पण शेवटी ती सुरक्षित ठेवण्याचं काम पण आपलं सगळ्यांचं आहे. कॅनॉलमध्ये घाण टाकायचं बंद करा. कचऱ्याचे आम्ही बऱ्याचशा ठिकाणी ओला कचरा सुका कचरा टाकण्याच्या करता डस्टबिन, इथंही सगळीकडे डस्टबिन त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे आपल्या सर्वांचं आहे. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, लक्ष दिलं तर ते स्वच्छ राहणार आहे. आपली बारामती स्वच्छ राहिली. मला तर आपल्या बारामतीला काही कोटी रुपयाचं देशातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवायचंय. ते मिळवण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. झाडं जिथं नसतील तर लक्षात आणून द्या की इथलं झाड गेलंय
आम्ही तिथं दुसरं आणून रिप्लांट करेन. बारामतीकरांनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर आपल्याला खूप शब्दाला किंमत आलेली. मधी एक कंपनी, मी तिचं नाव नाही सांगत, मी त्यांना म्हणलं की मला इकडं झाडं लावायची फॉरेस्टमध्ये, तुम्ही कधीतरी फॉरेस्टमध्ये देखील जावा, तिथं ऍडव्हेंचर गेम्स आणि बोटिंग आणि ज्या काही गोष्टी केल्या, तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की हे बारामतीमध्ये अशा प्रकारचं होऊ शकतं. आणि तिथले फॉरेस्टचे लोक, माझी सगळी टीम, अधिकारी पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आम्ही ते चांगलं केलंय. त्याच्यामध्ये एका कंपनीनं, मी म्हणलं की आम्हाला प्लांटेशन करायचंय आणि त्याला ड्रिपर करायचंय, तर जगवायचे. त्याच्यामध्ये गणेश किती पैसे त्यांनी द्यावे, किती दिले असतील? 1 कोटी रुपये दिले. 1 कोटी रुपये झाडं लावायला, ड्रिप करायला, खड्डे घ्यायला, खतमाती टाकायला दिले. कोण 1 कोटी कशाला म्हणतात काय म्हणजे? किंवा 3 हत्ती चौकापासून पहिल्यांदा मला ते काम मंजूर करता आलं नाही, मी उद्धव गावडेंना दिलेलं होतं. आणि ते कशात करायचं, कशाच करायचं? इरिगेशन वाले म्हणले की आम्ही का करायचं, PWD वाले म्हणले आमचा काय संबंध. अशा पद्धतीने चाललं. शेवटी आम्ही वाद न घालता जे 3 हत्ती चौकापासून पार इथपर्यंत, सॉरी या इथपर्यंत प्लम वॉल केली, विचारा केली कधी कुठे उद्धव काय? आणि पैसे आम्ही दिलेत, सरकारचे पैसे नाहीत, आमदार निधी नाही, खासदार निधी नाही. आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पैसे घातलेले आहेत. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की मी ज्यावेळेस तुम्हाला हे सगळे अपेक्षा करत असतो, उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना एका, तुम्ही फार गंभीर समस्येतनं जाणार आहे की बाबा एकीकडं अजित सांगतोय असं करा आणि एकीकडे वरिष्ठ सांगतात असं करा, कोणाचं ऐकायचं? माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे? आज माझे, खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहांशी चांगले संबंध आहेत. तुम्ही बघता ज्यावेळेस आम्ही त्यांचं वेलकम करतो त्यावेळेस ते ओळखतात. आज देशाचा पंतप्रधान तुमच्या लोकप्रतिनिधीला ओळखतो. उद्याच्याला आपल्या विचाराचा खासदार, मी म्हणेल तो खासदार निवडून दिला तर मी मोदी साहेबांना सांगेल, मोदी साहेब माझ्या लोकांनी तो खासदार निवडून दिला, आता ही कामं मी राज्य सरकारकडनं केलेली आहेत, काही कामं माझी केंद्रातनच करणं गरजेचं आहे, ती कामं माझी झाली पाहिजे. माझी म्हणजे माझ्या बारामतीकरांची, माझ्या इंदापूरकरांची, माझ्या दौंडकरांची, माझ्या भोरवेल्ला मुळशीकरांची, माझ्या खडकवासलाकरांची, माझ्या पुरंदरवासियांची, ह्याच्यातनं सुधारणा होतात. नुसता लोकप्रतिनिधी निवडून देऊन सुधारणा होतात. असे कितीतरी आमदार होतात आणि खासदार होतात. आजूबाजूच्याही भागामध्ये कितीतरी आमदार खासदार झालेलेच आहेत ना, चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेत ना. पण खरोखरीच आपल्या नडीला, आपल्या अडीला, आपल्या अडचणीला कोण त्या ठिकाणी उपयोगी पडतं ह्याचाही विचार आपण त्या बाबतीमध्ये करा. अजून प्रचंड कामं आपल्याला त्या तिकडं काठेवाडीपासून तिकडं निंबूतपर्यंत, तिकडे सांगवीपासून तिकडं खरडवाडीपर्यंत त्या बाबतीमध्ये करायची. अजूनही काही रिंग रोड, मला आपलं पिंपरी लिमटेक आहे तिथून माझं फलटण बारामती रोड आहे, असा एक रिंग रोड टाकायचा, अर्धवट रोड रस्ता आहे तो टाकायचा आहे. त्याला किती कोटी सांगितले परवा मला? 350 कोटी, 350 का 400 कोटी रुपये जमीन ऍक्वायर करण्यापासून जमिनीला मोबदला चांगला द्यावा लागतो. पण तो रस्ता झाला तर त्याच्या आजूबाजूला ज्यांच्या शेत्या राहणार आहेत त्यांचं तर कल्याणच होणार आहे. लगेच जमिनीचा दरच वाढतो. रस्ता आता तुम्ही बघा, इकडनं तुम्ही पाटस रोडनी आला की आता थोडस ते पुलापाशी, रेल्वे फाटकापाशी एक फ्लायओव्हर राहिलाय आणि बिगवन रोड क्रॉस करायला एक फ्लायओव्हर राहिलाय. तो फ्लायओव्हर राहिला की तुम्ही इंदापूर बारामती रोडला पुढं लिमटेकच्या पुढे निघणार, कळतच नाही तुम्हाला तुम्ही कुठनं चाललाय काय चाललाय. एवढा नुसतं विमान उतरेल अशा प्रकारचा टार रोड झालाय. आणि तिथून पलीकडे आता आपली शिवसृष्टी, ती पण कंपाऊंड आधी सगळं केलंय, आता आतलं काम सुरू करतो. आतलं टेंडर निघालं का होतं? सांगितलं होतं काढायला आतलं टेंडर.
ते झाल्यानंतर तुम्हाला कधी तुमच्या मुलांना, नातवंडांना, पतवंडांना, नातेवाईकांना, जावयाला, कोणालाही सुनेला न्यायचं असेल तर तिथं नेऊ शकता, दाखवू शकता. अतिशय सुंदर 27 एकर आहे ना, 27 एकर आहे. आणि त्या शेजारी बीज गुणक केंद्र केलं. मी इकडचं बीज गुणक केंद्र काढलं. तिथं आता इतकी सुंदर लायब्ररी बिल्डिंग चाललेली आहे. मला वाटतं 21 का 22 कोटीची आहे ना, 23 कोटीची तुमची लायब्ररीची बिल्डिंग आहे. फक्त विलासराव, गणेश, किरण, दिलीपराव एकदा जाऊन तिथं वाचा. ही एवढी चांगली लायब्ररी म्हणजे पुस्तक वाचा. कारण एक फिरायला तरी जा ना, की काय केलंय, कसं केलंय, कशा पद्धतीची पुस्तकं ठेवलीत. ते झाल्यानंतर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. त्याच्या समोरच्या बाजूला सगळं आमच्या पोलीस खात्याचं, ट्रॅफिक खात्याचं, त्या सगळ्या इमारती जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. सुंदरपैकी एक 8-9 कोटी रुपयाचं उद्यान देखील तिथंच प्रांत ऑफिसच्या अलीकडं त्या ठिकाणी सेंट्रल पार्क आपण करतोय. सुभाष पाटील गेले का डोबर? सुभाष पाटील, मला ते आतलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण कधी केलेलं होतं प्रशासकीय इमारत? 2014. आता 2024 आहे. तर मेंटेनन्स, कलर बदलर करायचा. मी सहज, मला सुभाष पाटलांनी नेलं. ते आपले डेप्युटी इंजिनियर आहेत. अधिकारी पण आपल्याला चांगली साथ देतात. ते गेल्यानंतर तिथं बघितल्यानंतर मित्रांनो ते रिपेअर करायचंय. खर्च सगळा मिळून वॉटरप्रूफिंग, कलरिंग, बसायला व्यवस्था. कारण काय होतं, प्रांत ऑफिसला आल्यानंतर लोकांना बसायला जागा नाही. मला प्रांत पण म्हणले, दादा इथं लोक खाली बसतात. मला इतकं वाईट वाटलं, आम्ही इतकं चांगलं करतो, लोक माझे खाली बसतात. शेवटी प्रत्येकाचा मान सन्मान, तिथं व्यवस्थितपणे बसण्याची व्यवस्था, ते सगळं करायला त्यांनी सांगितलं 6 कोटी रुपये लागतात. 4 दिवसात त्यांना 6 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि म्हणलं एकदम चकाचक करून टाका. लँडस्केपिंग सहित सगळं काही व्यवस्थित. उद्याच्याला माझे बारामतीकर तिथं जातील त्यावेळेस त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे. बारामतीकरांची कामं करण्याच्या करता जे अधिकारी कर्मचारी तिथं सकाळी 10-11 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत बसणार आहेत त्यांनाही तिथं समाधान वाटलं पाहिजे. आता इथं अभिजित आहे कैलासला, आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, जरा तिकडच्या रोडला पण आपण शॉपिंग सेंटर करू. माझा एक डोक्यामध्ये आहे. आता पंतप्रधानांनी परवा आम्ही सगळ्यांनी सोलापूरला कामगार वसाहत, बीडी कामगार हे, त्याच्यामध्ये 30,000 घरं बांधली. 15,000 बांधून आम्ही चाव्या दिल्या. फक्त 15,000 द्यायची राहिली. त्याचं काम पण चाललं. मी कालच तिथं पुन्हा उतरलो होतो, कारण मला हेलिकॉप्टरनी तीच जागा योग्य होती नंदुरबारवरून. त्यावेळेस मला तुम्हाला सांगायचंय, तशा पद्धतीनं इकॉनॉमी विकर सेक्शन आणि आपल्या इथं गरीब वर्ग आहे त्यांना चांगल्यातली चांगली घरं ही हक्काची पण मिळाली पाहिजेत. आपण इथं एक वसाहत होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, तिथं फार सुंदर घरं बांधली. तुम्ही गेल्यानंतर बघाल, तुम्हालाही अभिमान वाटेल. तशा प्रकारे माझी अमराई, त्याच्यामध्ये चांगली घरं ही बांधून त्याच्यात काही शॉर्टफॉल पडतो. तर इंदापूर बारामती रोडला सुंदरपैकी गाळे काढले, ग्राउंड+1, तर त्याच्यातून काही पैसे मिळतील. आणि मग ती त्याला VGF म्हणतात. तो VGF रक्कम आपण त्याच्यातनं टाकली तर केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, आपला हा पैसा आणि काही बाकीच्या गोष्टी आमची नगरपालिका करू शकते. तशा प्रकारे केलं तर आपल्याला झोपडपट्टी विरहित बारामती करायची आहे. आणि त्या पद्धतीनं आपण काम सगळ्यांचं चाललेलं आहे. खूप काही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही आजपर्यंत भरभरून मला दिलं. अक्षरशः कुणी विरोधक आले तर पार त्यांचं डिपॉझिट जप्त करून सुपडा साफ केला. आणि ते तुम्ही एवढा बोजा मला टाकता की मला झोपतेच येत नाही. रात्री 1-2ला आलो तर 5ला असा सावळून जागा होतोय. त्याच्यामध्ये की बाबा निघालं पाहिजे 6 वाजता आमची रपेट आहे. आज अधिकारी देखील वास्तविक सुट्टीच्या दिवशी त्यांनी काय यायचं कारण, पण तेही प्रेमापोटी येत आहे. आज कोणवार होता? रविवार. माझे सहसा शनिवार रविवारीच ट्रिप असतात. पुण्यावरून अधिकारी येतात, बारामतीतनं अधिकारी, त्यांनाही फॅमिली आहे ना, त्यांनाही बाकीचं काही मुलं बाळ प्रपंच आहे ना, सुट्टी आहे ना.
शेवटी एखादी सुट्टी घेतल्यानंतर राहिलेल्या 5 दिवसात पण कामाचा उत्साह वाढतो, हुरूप वाढतो. या प्रकारच्या बाबी आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. अजूनही खूप काही करायचं. मला सांगायचं म्हटलं तर वेळ कमी पडेल. आता 11:30 वाजले, पुढे जायचं ना. आज मला 5:30ला मी विमानाने इथनच मुंबईला जाणार आहे, कारण उद्या कॅबिनेट लागलेले काही इतर पण महत्वाचे विषय आहेत. पण विशालनी हा कार्यक्रम तिथं आयोजित केला. माझी दुसरी एक गोष्ट आहे, बारामतीकरांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझ्या बरोबर काम करणारा जर पुरुष किंवा माझी भगिनी किंवा माझा युवक किंवा माझी युवती जर चुकीचं वागत असतील तर ते मला कळलं पाहिजे. माझ्या पाठीला डोळे नाहीयेत. तुम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे, दादा ही तुमच्या बरोबर सतत वावरत असतात आणि त्या प्रकारे तुमचा गैरसमज काय होईल, अजित पवारची ह्याला फुस आहे का म्हणून ही असा वागतोय का, असं अजिबात नाही. माझा स्वभाव फार कडक आणि सरळ आहे. मी कधीही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा कुठलाही असू द्या, त्याला मदत करणं हेच आपलं कर्तव्य आहे. पण त्यांनी पण चुकीचं आपल्याला सांगता कामा नये. आणि कोण काम करत असताना कुठं माझ्या मुलीकडं, माझ्या बहिणीकडं, कुणाकडेही, माझ्या आई समान भगिनीकडं कोणी काही वेडवाकडं करत असेल तर तुम्ही फक्त मला सांगा, पण खोटं सांगायचं नाही. नाहीतर उगीच माझं आणि कुणाचं तरी जमत नाही ते मेसेज पाठवायचं, दादा ही असा करतोय ती तसा करतोय. मी क्रॉस चेक करणार. मला आता काहींचे मेसेज आले, मी नंतर आपल्या पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं पूर्णपणे मला माहिती द्या, काय काय माहिती. ते म्हणले दादा तसं काही नाहीये, तुम्ही काही तुमचं जे काही कळवलेलं आहे ते त्या व्यक्तीने चुकीचं कळवलं. तरी जर एखाद्या पोलिसाला नीट माहिती मिळाली नाही, शेवटी तोही माणूसच आहे. सगळीच माहिती इतंभूत मिळते अशातला काही भाग नाही. माणूस असा बघितला तर वेगळा दिसतो आणि अंतरंग त्याचे वेगळेच काय काय असतात. अशी पण माणसं समाजामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. म्हणून बारामतीकरांनो, तुम्हाला जर असं कुठं काही दिसलं तर कृपा करून माझ्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम करा. मला कॉन्टॅक्ट करता आला नाही तर मी अनेकदा बारामतीमध्ये सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी चाललेल्या असतात. तिथं नुसती चिठ्ठी, पण चिठ्ठी देताना त्याचं नाव आणि फोन नंबर असला पाहिजे. बिन नावाची चिठ्ठी असेल तर मी समजणार हे काय घ्यायचं खरं नाहीये. मी त्याचं नाव कुठेही जाहीर करणार नाही, ते माझ्या पुरतं त्या बाबतीमध्ये ठेवीन. अशा प्रकारे आपण जर एकमेकाला माहिती द्यायला यशस्वी झालो आणि कामं करायला यशस्वी झालो तर आणखी हे आपलं शहर, मी आता नंदुरबारमध्ये, धुळ्यामध्ये, सोलापूरमध्ये अशा वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये गेलेलो होतो. त्यावेळेस काय ती ठिकाणं, काय ती शहरं ती मी बघितलं तर त्या बाबतीमध्ये मला मी आश्चर्य वाटलं की कशा पद्धतीनं हे अतिशय चांगला अधिकारी लोक काम करतात. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं मला कार्यकर्त्यांना पण सांगायचंय की काही काही कार्यकर्ते मला कळवतात की दादा तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी बारामती हॉस्पिटल मेडिकल कॉलेज काढलं, तिथं आमची सोय झाली, आमचे वडील त्याच्यामध्ये सुखरूप बाहेर पडले, बिल पण तिथं कमी त्या ठिकाणी होतं, जास्त पैसेही द्यावे लागले नाही वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं काही दिवसात तुम्ही बघा एक आयुर्वेदिक कॉलेज चाललेलं आहे मेडदला. कधी मेडदला जाताना बाळासाहेब जरा तुम्हाला तर जवळ येते, कधीतरी त्या ठिकाणी बघा. आणि हे सगळं बघत असताना पुन्हा कुणीतरी रस्ते बिस्ते रुंद झाले म्हणून कुठेतरी गाडाच उभा करायचा, कुठेतरी टपरीस टाकायची, कुठेतरी आणखीन काहीतरी करायचं, असं मात्र करू नका. ते आम्हाला शेवटी काढावं लागेल. कारण रस्ते का रुंद केलेत, बारामतीकरांना जायला यायला. फुटपाथला पार्किंगची व्यवस्था केली. पहिल्यांदा भिगवण बारामती रोडला वाटलं नव्हतं लोकांना पार्किंग होणार का नाही, पण आता पार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. गाडीला गाडी जर दाबून व्यवस्थित लावली तर इतर पण गाड्या जाऊ शकतात आणि त्यालाही पार्किंग व्यवस्थित मिळू शकतं. फक्त कसंही वेडवाकडं त्या ठिकाणी करू नका.
जे आता दशक्रिया विधीच्या ठिकाणी पण किती पार्किंग आणि 2 व्हीलर 4 व्हीलर केल्यात आपण करतोय. 25 एक 4 चाकी वाहनं आणि कितीतरी 40, 50, 60 तुमच्या 2 व्हीलर अशा वाहनांची व्यवस्था तिथं आपण करतोय. आजच सकाळी त्याचं किती उंची असले पाहिजे, काय असले पाहिजे असं सगळं कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे. आज पण काही गोष्टी आपण करतोय. त्या पद्धतीनं मी खूप काही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर, तुमच्या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर त्या बाबतीमध्ये माझी कामं चाललेली आहेत. आता अनेकांना, मला काही लोकांची तर गंमत वाटते की त्यांना अक्षरशः पोपटराव उपाध्यक्ष मी केलं, अध्यक्ष मी केलं. सहयोगमध्ये करोडो रुपयाची जागा नाममात्र दराने त्या ठिकाणी दिली. कधी कुठलीही अडचण येऊन दिली नाही. आणि आता काय मनात आलंय कुणाला माहितीये, त्यांचं जोरात काम चाललेलं. कधी म्हणजे मला काही जण तिकडे गेलेले पण भेटले मुंबईमध्ये येऊन, दादा आमची चूक झाली, शेवटी तुमच्याशिवाय कोणी काम करू शकत नाही, आम्ही बघतो वगैरे वगैरे. काहींना तर इतकी पंचायत आहे की आज गणेशला ओळख करून दिली तर महिन्याने गणेश गेला तर तू कोण आहे, अशा पद्धतीची काहींची परिस्थिती आहे. मला त्याच्यामध्ये कुणाला बदनाम करायचं नाही, टीका टिप्पणी करायची नाही. पण माझी मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे, आग्रह आहे. उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत आणि बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे, आपल्या करा नदी, आपली नीरा नदी, आपली जनाई, शिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले, कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते. अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले. शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत. त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन. पण मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं. ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा, वहिनी साहेबांना जाहीर करा, यांच्या समोर, सगळ्या समोर. तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचंय, ज्याला म्हणतात बारामती, पण मला एवढंच सांगायचंय की या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं, अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईनं विचार करा आणि तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं, मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होतील, नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही. मी अतिशय स्पष्ट सांगतो, मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख आहे. मला बाकीचे पण माझे उद्योग आहेत, ते जर मी एवढं सकाळपासून तिथं काम केलं तर मी विमानानं हेलिकॉप्टर घेऊन फिरून, मला काय असं सकाळी 6 वाजता उठून फिरण्याची पण गरज नाही. त्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे की आपलं उद्याचं सातत्य टिकलं पाहिजे, आपली अशाच पद्धतीनं प्रगती झाली पाहिजे, आपला असाच प्रकारचा विकास झाला पाहिजे, आपल्यामध्ये अशाच सुधारणा झाल्या पाहिजे, ह्याच्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण झाले पाहिजेत, ह्याच्यातूनच वेगवेगळ्या पद्धतीनं छोटे मोठे व्यवसाय हे वाढीला लागले पाहिजेत आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या बारामतीच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता ही कशी नांदेल. बारामती एक शिस्तप्रिय बारामती, हिरवीगार बारामती आणि बारामतीचा परिसर
ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी मित्र हे सगळेजण आपल्या बरोबर जीवाचं रान करून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी पुढं अधिक ईर्षेने पण काम करू शकतील, करतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा विशालनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो। तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं इथलं कार्यालयाचं उद्घाटन झालं। कोणाच्या अडीअडचणी असतील तर तिथे सांगा, विशालच्या स्तरावर असतील तर विशालनी सोडवाव्यात, इतर कार्यकर्त्यांनी सोडवाव्यात। जे त्यांनी होणार नाही ते हनुमंत पाटील आपले डेप्युटी कलेक्टर आहेत, ते माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत, त्यांना सांगा। त्यांच्याकडनं काही राहिलं तर शेवटी अजित पवार रात्री 12ला तुमच्या करता तयार आहे। धन्यवाद।